पाणी पुरवठा विभागाने 100 कोटी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. आयुक्त कोल्हापूर शहर पाणी पुरवठा व मलनिस्सारण विभागाच्या कामकाजामध्ये अधिक कार्यक्षमता, महसूल वाढ आणि सेवा सुधारणा घडवून आणण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी स्थायी समिती सभागृहात सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जल अभियंता हर्षजित घाटगे, उपजल अभियंता, शाखा अभियंते तसेच मीटर रीडर उपस्थित होते. बैठकीमध्ये आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी शहरातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. जुलै 2026च्या पहिल्या आठवड्यापर्यंत नागरिकांना नियमित पाणी पुरवठा करता यावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने महसूल वाढीसाठी किमान 100 कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट ठेवावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. शहरातील सुरू असलेल्या बांधकामांना औद्योगिक दराने पाणी बिल आकारले जाते का याची पडताळणी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारतींवरील नळ जोडण्यांना मीटर बसवण्याचे निर्देशही देण्यात आले. पाणी पुरवठा वितरण करण्याची वेळ अर्ध्या तासाने कमी केली असूनही त्या प्रमाणात उपसा कमी झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी या विभागातील वितरणाबाबत समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या. सायलेंट स्टार्ट, स्मूथ राइड्स, स्टाईल, कम्फर्ट अँड सेव्हिंग्ज. सुझुकी ई-ॲक्सेस. आजच मोहिते सुझुकी शोरूमला भेट द्या.